एक्टिंग होती है। पकड़ कैसे हो? छत्रपती आता नाही घेऊ शकत अगस्त्य, अगस्त्य ऐसे एक्टिंग होती है, ऐसे होता है बेटा। पाहिलं तू? पाहिलं? बाबा एक्टिंग, बाबा गाना गाएंगे। काय सांगणार का? हां बेटू ये एक पुराने राजा की कहानी सुना रहे हैं अपन, शिवाजी महाराज। अपन पुणे भी नहीं गए थे, शनिवार वाड़ा गए थे अपन, याद है? शनिवार वाड़ा गए थे, बहुत बड़ा महल था पुणे में, वो शिवाजी महाराज का था। उनकी कहानी है ये, उनकी कहानी बता रहे हैं। भवानीचं गाणं आणि छत्रपतींवर जीव उतरवणारी मागणी या सगळ्यांमुळेच शिवबांना खानाचे रचलेले सर्व विश्वसनीय लोक आणि सोडकर्त्यांना बोलावून घेतले।
तुम लोगों को यहाँ से जाना है, मुझे उधर से जाना है। ओके ठीक है, तो मैं अंदर जाता हूँ फिर आता हूँ। ठीक है। तो हम कहाँ रहे? यहाँ से तुम लोग नाही यहाँ आता पर यायची गरज नाही, आता तू आतमध्येच राहा, आम्ही करते ठीक आहे. तुम्ही लोग तुमच्या हिशोबाने सेटल होऊन जा. तू ते फर्स्ट वाला गाण्याचं खाऊ. बाय, ऑल द बेस्ट. बाय मस्त. पाणी पिऊन घे. अब बाबा जा रहे बेटा शो के लिए. उधागड अवचितगड सरसगड राजांच्या भीतीने शत्रू हद्द पार पाय प्रचितगड कासा आणि हा खांदेरी शिवबा राजा एकमच्या मन मंदिरी सिंहगड लोहगड आणि पुरंदर मावळही आमचे होते धुरंधर सातारा प्रतापगड आणि सज्जनगड रामदास स्वामींची ही जागा सुंदर कमळगड मकरंदगड आणि वसंतगड केंजरगड गगनगड आणि भूदरगड विशालगड गोरखगड आणि देवगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि जयगड सांगतात आम्हाला महाराष्ट्रासाठी लढ बंधारा भुईकोट आणि अजिंक्य तारा शिवबांना करीतो वंदन महाराष्ट्र सारा खंड खंड झालेले किल्ले पुन्हा उभारू भगवा फडकावून शिवबांना सन्मान देऊ रायगडाची डरकाळी राहो चिरंतन तोरणाचा राहो काळ हजराम महाराष्ट्राच्या किल्ल्यांची राखू आम्ही शान शिवबांच्या शौर्याला उधागड अवचितगड सरसगड राजांच्या भीतीने शत्रू हद्द पार पाय प्रचितगड कासा आणि हा खांदेरी शिवबा राजा एकमच्या मन मंदिरी सिंहगड लोहगड आणि पुरंदर मावळही आमचे होते धुरंधर सातारा प्रतापगड आणि सज्जनगड रामदास स्वामींची ही जागा सुंदर कमळगड मकरंदगड आणि वसंतगड केंजरगड गगनगड आणि भूदरगड विशालगड गोरखगड आणि देवगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि जयगड सांगतात आम्हाला महाराष्ट्रासाठी लढ बंधारा भुईकोट आणि अजिंक्य तारा शिवबांना करीतो वंदन महाराष्ट्र सारा खंड खंड झालेले किल्ले पुन्हा उभारू भगवा फडकावून शिवबांना सन्मान देऊ रायगडाची डरकाळी राहो चिरंतन तोरणाचा राहो काळ हजराम महाराष्ट्राच्या किल्ल्यांची राखू आम्ही शान शिवबांच्या शौर्याला
तीन रांगा हा ना घेऊ कोणातरी सांगा ना तुम्ही बसणार ना असं नका करू लहान सवय लावले अस्मानाच्या सुलतानीला सबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू कोणाला व्हिडिओ मध्ये बोला ना नको सांग दे काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची ले मंजुषा जोहरी, धनश्री देसाई आणि अनघा जोगळेकर यांनी कृपया स्टेजवर उपस्थित राहावे. या 3 विदुषी आहेत आणि आणि यानंतर अमित घरत. धन्यवाद कनक. छत्रपती शिवराय, तुम्ही अन्यायाचा साक्षात प्रतिकार, दीनांचा कैवार, पराक्रमाचा प्रत्यक्ष अवतार. तुमच्या अजिंक्य पुरुषार्थाची ही अजरामर गाथा तुम्हालाच अर्पण. आणि सूर्यनारायणाचे पहिले किरण महाराष्ट्राच्या भूमीवर पडले. भीमाशंकराच्या जटेत नाणेघाट
महाराज, आपणापुढे इथे पाटील उधोजी हे मोठे, हे कान्होजी भाऊ छोटे, दोघात वतनदारी झगडा, सख्खे भाऊ वैरीच जसे. सरकार निवाडा आज करा, तुम्ही न्याव आम्हाला न्याच करा. शक्तीच्या या गर्भावरती युक्तीचा मंत्र, चला तुम्ही रघुनाथ कोरडे पसरा षडयंत्र. घरभेद्याच्या घरात घुसुनी उडवा खांडोळी, या फितुरांच्या घरदाराची पेटू द्या होळी. छाटा गर्दन लुटा जावळी, सरवारे हल्ले, गढी रायरी पात सारे ख्याती. वो शिवाजी महाराज है. शिवाजी महाराज. वो क्यों है फ्रॉक पहनने वाले? फ्रॉक नहीं पहनी बेटा, पहले ऐसी ड्रेस पहनते थे. तो खतरनाक क्यों है? राजा है वो. त्याची ऐका बात न्यारी. भीमाशंकर शेजारी किल्ला आई शिवनेरी, राजे भोसल्यांच्या घरी जिजाऊला लेक जाहला, जिजाऊला लेक जाहला, जिजाऊला लेक जाहला. संभाजीला भाऊ दाखला, संभाजीला भाऊ दाखला. शिवराज दिसा मासाला वाढू लागला जे जे, वाढू लागला. जिजाऊच्या नशिबाचा गेला वनवास, जिजाऊच्या नशिबाचा गेला वनवास. सौख्य आले बरा स्वर्ग सुख दिवास, तळपतो दिवा वंशाला, तळपतो दिवा वंशाला. वाढवी माताळी आहे आदिवंदन तिच्या पायी, आदिवंदन. जाऊ यांना आपसुकच मानवंदना होईल. अवघ्या राष्ट्राला भगव्या शास्त्री यांनी हे गीत आपल्या स्वरात गायलेलं आहे. विवेक मामुणकर यांनी संगीत दिलेलं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमात ध्वनी संयोजन संजय उंबरकर करत आहे. प्रकाश योजना विलास हुमणे, वेशभूषा गणेश मांडवे, नृत्य समूह मनाली मोहिते आणि समूह. आणि त्याचबरोबर कोणाचं नाव सुटलं असेल तर ह्या मंचातर्फे त्यांना सुद्धा मानवंदना. आणि हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी घडतोय, ज्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ते म्हणजे मायबाप प्रेक्षक. तुम्हा सर्वांना आमचा ह्या पूर्ण कलाशंचाचा मी एक छोटस पुष्प. अखंड स्थितीचा निर्धारून श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. श्रीमंतांच्या कीर्तीचे वर्णन काय करावे, त्यांच्या शौर्याचे गाथारूपी तीर्थच प्यावे. यंदा
खान माझ्या जीवावर उठला आहे. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. खानाच्या कितीतरी बातम्या येत आहेत. आता फक्त एक पुरावा हाती आला की झालं. राष्ट्र उरणार की नाही याची खात्री नव्हती. मोगलांचा उत्पात वाढू लागला होता. हिंदूंचे बळ अपुरे पडू लागले. कुठून चमत्कार घडतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. ताकद संपू लागली होती. कुटुंब विभक्त होऊ लागले होते. सर्वांनी पुढे काय होणार हे नशिबावर सोडले होते. पण मी नशिबावर सोडून कसं चालणार होते. अशातच माझ्या मनानं धावा केला माय भवानीचा. माय भवानी, तुझ्या तलवारीच्या विजेतून निर्माण कर एक तेज आणि ठेव माझ्या गर्भात. तुझ्या बुद्धिसागरातून एक थेंब ओत माझ्या ओटीत. आमची प्रजा आणि या मातीतल्या प्रत्येक जीवाचं जतन करण्यासाठी अवतारू दे एक वीर माझ्या कुशीत. राष्ट्राला वाचव आई, दार उघड आणि घे अवतार पुन्हा. दे तुझा एक आशीर्वाद या महाराष्ट्राच्या भूमीला. आणि माय भवानी प्रसन्न झाली. एक दैवी शक्ती माझ्या कुशीत वाढू लागली. शिवबांनी माझ्या कुशीला धन्य धन्य केले. रायगडावर राजेंचं आगमन झालं आणि सारी सृष्टी जणू आनंद साजरा करू लागली. शिवबाच्या येण्याने एक वेगळीच ताकद राज्याला जाणवू लागली. जणू प्रत्येकाच्या मनात आलं असावं की जन्मलेले बाळ त्यांना सर्व त्रासातून सोडवणार आहे. आपल्या पोटी आलेलं बाळ हे असामान्य, तेजस्वी, दैवी आहे हे ठाऊक होतं मला. पण मला आई म्हणून त्यांना घडवण्यासाठी मी कुठलीही दयामया आड येऊ दिली नाही. त्यांचा जन्म कशासाठी झालाय हे वारंवार सांगायला मी माय भवानीकडून वचनबद्ध होते. आपल्या मनात असलेले हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजे जन्माला आले आहे. नाही, माय भवानींनी त्यांना पाठवले आहे. परंतु आई म्हणून त्यांचे संगोपन मला करायचे आहे. तेव्हा चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम, कर्तव्य, धर्मनिष्ठा, प्रामाणिकता हे मी त्यांना बाळकडूतच पाजायला हवे. आणि ते पाजण्यास मी यशस्वी झाले. कारण कर्तृत्व मनगटात उतरवण्यापूर्वी मनात उतरवणे गरजेचे असते. जगदंब नमोस्तुते. मला इथे साताऱ्याला व्यवस्था करून जावळीला निघायलाच हवी. चूहा जावली भागा है. शिवा, इस बार मेरी नजरों से बचकर कहां जाओगे? मेरी नजर तुम पर ही है. शिवा, जावळीकडे आला काय? तैयारी करो. ये शिवा बहुत चालाक है. इसे काबू करना कठिन होगा. इस शिवा को वाई में ही मारना ठीक रहेगा, क्योंकि मैं वाई का सरदार हूँ. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत खान हालचाल करू शकणार नाही. तोपर्यंत आपण आपले सैन्य वाढवावे.
हा पावसाळा नुसता पावसाळा नसून तुम्हाला आणि मावळ्यांना माय भवानीने दिलेली संधीच आहे. आपण सगळे मातृभूमी करता जगत आहोत. पुढे देखील मातृभूमी करताच लढू आणि त्यासाठी प्राणही देऊ. आता जशी परिस्थिती उद्भवली आहे त्याप्रमाणे अफजल खान लवकरच आपल्यावर धावा बोलेल असं मला वाटतं आहे. तरी आपण सर्वांची मते मला जाणून घ्यायची आहेत. आपण ती सांगावी आणि त्याप्रमाणे येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याकरता काही का बार-बार दाढ़ी को ऐसे हाथ लगाता है. आम्ही खानासोबत मुलाखती करता जात आहोत. जर मुलाखतीच्या जागी थोडीशी पण हलला तरी तुम्ही ताबडतोब किल्ल्याच्या शिखरावर तोफ डागायची. त्या तोफेच्या आवाजालाच अफजल खानाची पण पूर्ण तयारी झाली होती. राजांचे वकील पंतोजी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा प्रयोग करून खानाला म्हणाले, इतनी बडी सेना क्यों? तुमची अशी तयारी बघून शिवाजी नक्कीच घाबरतील आणि प्रतापगडावर जाऊन लपून बसतील. आणि तसे पण राजे मात्र 2 लोकांना घेऊनच आपल्या भेटीला येणार आहेत. तर तुम्ही पण 2च लोकांना घेऊन यावे अशी माझी विनंती. पण खान आपल्या मदात असल्यामुळे पंतोजींच्या गोष्टीमधलं गूढ समजू शकला नाही आणि त्याने आनंदी होत स्वतःच्या सेनेच्या प्रचंड विस्ताराला पाहिलं आणि घमेंडीने आपली मान ताठ करून आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, अरे शिवा तो डरपोक है. उसे सबक सिखाने के लिए तो मैं अकेला ही काफी हूँ. तुम अपनी फौज को लेकर इधर ही रुको. मी माझ्या बरोबर फक्त 2 लोकांना घेऊन पुढे जातो. आपल्या पालखीत बसून निघाला. 2 सशस्त्र भोई आणि त्याचे वकील कृष्णाजी पंत त्याच्या सोबत होते. खान प्रतापगड चढत आहे असा निरोप आल्यावर राजांनी सर्वांना सावध केले. जंगलात लपलेले मावळे सुद्धा सावधान झाले. शिवाजीच्या आदेशानुसार भेटीच्या जागेच्या बाहेर एक शिंगवाला उभा होता. आत येत असताना राजांनी त्याला ताकीद दिली, आतून थोडा पण हल्ला किंवा शस्त्रांचा आवाज झाला की तू ताबडतोब शिंग वाजवायचं. माझ्या जीवाची काळजी करायची नाही. कारण शिवाजीच्या योजनेनुसार शिंगवाल्याचं शिंग वाजल्याबरोबर गडाच्या टोकावर उभे असलेले सैनिक तोफ टाकतील आणि तोफेचा आवाज झाला की मराठ्यांची सेना आणि मावळे खालच्या सेनेवर तुटून पडतील. खान मुलाखतीच्या जागी पोहोचला आणि तिथली सुंदर व्यवस्था पाहून त्याला ईर्ष्या उत्पन्न झाली आणि तो म्हणाला, ये शिवा आखिर है क्या? ये बादशाही शान शौकत उसके पास नहीं, हमारे पास होनी चाहिए. क्यों सैयद बंडा? खानाने चलाखी केली होती. तो आपल्या सोबत सय्यद बंडा नावाचा एक पराक्रमी सरदार घेऊन आला होता. जेव्हा राजांना हे कळलं तेव्हा त्यांनी भेटीला जायच्या आधी पुन्हा एकदा आपल्या वकिलासोबत खानाकडे संदेश पाठवला. खान साहब, आप मेरे लिए मेरे पिता समान है. परंतु सय्यद बंडाला तुमच्या सोबत बघून माझ्या मनात शंका येते, म्हणून कृपा करून तुम्ही त्याला सोबत ठेवू नये. सैयद, तुम बाहर खड़े रहो. क्या यही सिवा है? आओ सिवा, मैं तुम्हें सर्वशक्तिशाली आदिल शाह के दरबार में ले चलता हूँ. डरो मत, विजापुर
ठाकुर सरकार रहम करेंगे। हमसे हाथ मिलाओ, आओ शिवा, गले लग जाओ, आओ, आप तो हमारे भतीजे हो, आओ आओ शिवा, गले मिलते हैं, आओ शिवा आओ। जोपर्यंत शिवाजी राजे काही विचार करतील तोपर्यंत खानाने शिवाजींची मान आपल्या काखेत दाबली। एका क्षणाकरता सर्व काही स्थिर होऊन गेलं। राजांचा श्वास बांधला गेला। राजांना असं लाचार पाहून खानाने आपल्या कमरेत बांधलेले कट्यार काढले आणि राजांवर वार केला। चिलखत त्या वाराला पेलून गेलं। आता मात्र राजांनी आपलं सर्वस्व पणाला लावून खानाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला। ज्या हातात त्यांनी वाघनखं घातली होती त्याने खानाच्या पोटावर वार केला आणि त्याच्या आतड्या बाहेर काढून टाकल्या। खानाने शिवाजीला खूप कमी लेखलं होतं आणि शिवाजी असं काही करेल हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं। तो किंकाळी मारून ओरडला। त्याबरोबर कृष्णाजी पंतांनी आपली तलवार काढली आणि राजांवर वार केला। तो वार राजांनी आपल्या चपळतेने चुकवला। शिवाजींनी आपला पट्टा काढला आणि त्याचा अचूक वार खानावर केला। खान तिथल्या तिथे ठार झाला। खानाचा मुर्दा पडताच कृष्णाजींनी बाहेर उभे असलेले सशस्त्र भोई आत बोलवले, परंतु जीवा महाला आणि संभाजी कावाने त्या भोईंना ठार मारले। आत झालेला तो हल्ला ऐकून सय्यद बंडा धावत आत आला आणि त्याने आपल्या पट्ट्याने राजांवर वार केला, परंतु राजांपर्यंत पोहोचायच्या आधीच जीवा महालाने आपल्या तलवारीने पट्टा पकडलेल्या सय्यदचा हातच कापून टाकला। जीवा होता म्हणून शिवा वाचला। जा आणि आपल्या सेनेला सूचना द्या की खान ठार पडला आहे। वीर मराठ्यांनो, हे शौर्य तुमचे। आज जीवा होता म्हणून शिवा वाचला। शिवाजी राजांच्या हातून झालेला अफजल खानाचा वध इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे। हिंदवी स्वराज्य निर्मात्या आमच्या महाराष्ट्राच्या दैवताने आपल्या पराक्रमाने सारे विश्व व्यापून टाकले आणि महाराष्ट्राचे नाव इतिहासात शौर्याची भूमी म्हणून नावाजले गेले। याची साक्ष देत आहे महाराजांचे गडकिल्ले। पण आज आपल्या हिंदवी स्वराज्याचा पाया टिकवून ठेवण्यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन, त्यांचा मान राखणे अत्यावश्यक आहे। यातूनच येणाऱ्या पिढ्या शिवबांच्या यशोगाथा ऐकतील, गातील। आज अवघा महाराष्ट्र छत्रपतींना आणि त्यांच्या गडकिल्ल्यांना मानाचा मुजरा करतो। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राच्या किल्ल्यांची राखो अभिशान, शिवबांच्या शौर्याला देऊ अभिमान। खंड खंड झालेले किल्ले पुन्हा उभारू, भगवा फडकावून शिवबांना सन्मान देऊ। रायगडाची बरकाईला हो चिरंतन, तोरणाचा राहो काळ अजरामर। महाराष्ट्राच्या किल्ल्यांची राखो अभिशान, शिवबांच्या शौर्या
कर्नाळा लिंगाणा द्रोणागिरी राजे आमची मानवंदना स्वीकारी सुधागड अजगड सरसगड कळे राजांच्या प्रीतीने शत्रू हद्द पार पळे प्रचितगड कासा आणि हा खांदेरी शिवबाराच्या एकमुच्या मन मंदिरी सिंहगड लोहगड आणि पुरंदर मावळे ही आमचे होते धुरंधर सातारा प्रतापगड आणि सज्जनगड रामदास स्वामीची ही जागा सुंदर कमळगड मकरगड आणि वसंतगड केंजरगड गगनगड आणि भूदरगड विशालगड भोरगड आणि देवगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि जयगड सांगतात आम्हाला महाराष्ट्रासाठी लढ पन्हाळा भुईकोट आणि अजिंक्यतारा शिवबांना करीतो वंदन महाराष्ट्र सारा खंड खंड झालेले किल्ले पुन्हा उभारू भगवा फडकावून शिवबांना सन्मान देऊ रायगडाची डरकाळी राहो चिरंतन तोरणाचा राहो काळ अजरामर महाराष्ट्राच्या किल्ल्यांची राखू अभिशान शिवबांच्या शौर्याला देऊ अभिमान महाराष्ट्रातील अभिमान बादशाह शिवरायाच्या मानासाठी अडकू आपले प्राण शिवछत्रपती आमचा जाणता राजा शिवबांना वंदितो अवघा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय शिवराय जय जय भवानी जय जय शिवराय जय जय भवानी जय खूप खूप धन्यवाद. आणि हा पूर्ण कला संच ज्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेला आहे असे आमचे प्रमोद दादा पवार, मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. दादांचे खूप खूप आभार. त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही आज इथे उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. महाराष्ट्राच्या शासनाने आम्हाला ही संधी दिली, किती आभार आणि किती धन्यवाद. कारण कलाकार ही कलाकृती घेऊन येतो पण त्यांना माध्यम मिळालं नाही तर ती कलाकृती तशीच कुठेतरी त्यांच्याजवळ राहून जाते आणि आमच्या कलाकृतीला शासनाने सहयोग दिला. त्यांचे खरंच खूप खूप आभार. पुनश्च